काऊ झोप ना. झोप ना, गावाला जायचं म्हणून. काऊला काही झोप येत नाही हं. नाही तर स्कूलला जायचं मला 8 वाजले तरी म्हणते झोप येते, डोळे बंद होत आहे. झोप थोडा वेळ. सकाळचे 4:30 वाजले आणि आता आम्ही निघाले कुठतरी बाहेर. आज बरेच गावं करायचे, तुम्हाला कळेल नेमकी कुठं चाललोय आम्ही. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. काऊला दाखव. काऊ पण रेडी झाली सकाळच्या 4:30ला. उलटी टोपी घालू. हे बघा, उलटी टोपी घातली. दीदीची टोपी घातली. ती पण आमच्या सोबत उठली 3 वाजेला. रात्रीची झोप येत नव्हती. रात्रीची झोप येत नव्हती. चला भेटू पुढे. तर आम्हाला निघायला 4:30 झालेले होते. तशी 3 वाजेची मी उठलेली होते. सगळ्यांच्या आंघोळी, त्यानंतर 2-3 भाकरी करून घेतल्या आणि भाजी करून घेतली. त्यानंतर आता 4:30ला निघालो होतो आम्ही क्लासमधून. सगळीकडे सन्नाट होता, कारण 5च्या नंतर ग्राउंड सुरू होत असतं, त्यामुळे सगळीकडं शांतताच होती. आणि त्यानंतर गेटवर आलो. गेटला तर लॉक असतो सकाळ सकाळी. त्यानंतर आता आम्ही निघालो होतो. तर आम्ही कुठे चाललो हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि बघा, आम्ही ना नाशिकच्या आउट साईडला राहतो, त्याच्यामुळं एकदम असा अंधार होता. खरं तर गाडी आहे म्हणून काही नाही, 4 व्हीलर आहे म्हणून काही नाही, नाहीतर मग 2 व्हीलरवरती यायचं म्हटलं तर थोडंसं अवघडच आहे. त्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर आता आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतलं आणि आम्हाला नाशिकमधूनच जायचं होतं. तर आम्ही आता नाशिकला चाललो आहे. तर नाशिकला जायला साधारण 1 घंटा लागत असतो, पण सकाळी सकाळी ट्रॅफिक नसल्यामुळे ना, तर आम्ही अर्ध्या घंट्यामध्येच नाशिकला पोहोचलो होतो. अर्ध्या घंट्याला पण कमी वेळ लागला. तर तोपर्यंत 4:45 होत आलेले होते. आणि त्याच्यामुळं जो रस्ता आहे ना, तो एकदम सन्नाटाच होता. रस्त्यावर कोणी नव्हतं. 1-2 वाहनं दिसत होती. आणि हा लाईटाचा प्रकार मला काही कळाला नाही. यांना विचारलं तर हे बोलले की हे उलटे लाईट लावलेले आहे, पण मात्र दिसता नाही ना, ते एकदम मस्त दिसत होते. त्यामुळं मी त्याचा व्ह्यू घेतला. इथं मेडिकल आहे. मेडिकलमध्ये गेले हे गोळ्या घेण्यासाठी. काऊ हाय कर. 5 वाजत आलेले मिठू. आणि आता आम्ही अशोक स्तंभाला आहे. हा आहे अशोक स्तंभ. किती शांतता आहे 5 वाजेला. आणि इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे ना रामकुंड आहे. इकडं या साईडला रामकुंडाचा रस्ता आहे. 5 मिनिटाच्या अंतरावरतीच. पायी एक 10-1 मिनटं लागतात. आणि इथं जवळच शालीमार आहे. इथं थोडंसं चालत गेलं की एक 5-1 मिनिटाच्या अंतरावरचीच परत शालीमार आहे, मेन मार्केट नाशिकचं. मेडिकलवरती यांच्या गोळ्या घेतल्या, त्यानंतर थोडेफार बिस्किट घेतले. आणि त्यानंतर आता पुढे आम्ही निघालो होतो. तर मुंबई नाक्यावरूनच आम्हाला जायचं होतं, म्हणजेच द्वारकेवरूनच आम्हाला बाहेर पडायचं होतं. नाशिकच्या बाहेर पडणार होतो. तर हे जे आहे ना, तर हे बिस्किट होतं. मला वाटतं शुगर फ्री बिस्किट आहे. बिस्किटचं नाव दिसत नाही आहे. तर हे जे बिस्किट आहे ना, म्हणजे चवीला जरा थोडंसं वेगळंच होतं, कारण शुगर फ्री होतं. यांच्यासाठी घेतलेलं होतं ते. तर मला तर आवडलं, ते छान लागलं. आणि त्यानंतर काऊसाठी पण बिस्किट घेतलेलं होतं, कारण त्या सकाळ सकाळीच उठलेल्या होत्या, भूक पण लागली होती तिला. मग त्यानंतर तिनं बिस्किट पण खाल्लं. आणि त्यानंतर पुढं थोडंसं गेल्यानंतर टोल नाका होता. आम्ही आता नाशिकच्या बाहेर निघालो आहे. तर टोल नाका लागला पुढे. तर मस्तपैकी हार होता, 20 रुपयाला हार दिला त्यांनी. आणि एकदम फ्रेश होते फुलं आणि मस्त होता हार. त्यानंतर हार गाडीला लावला आणि आता पुढे निघालो आहे. काऊनी बिस्किट वगैरे खाल्ले आणि त्यानंतर ती झोपी गेली, कारण ती 3 वाजेलाच उठली होती माझ्यासोबत. तिला काय माहिती, एरवी स्कूलला जायचं म्हटलं की तिला उठ उठ म्हणावं लागतं बराच वेळ. पण 3 वाजेला मी लाईट चालू केला आणि तिने लगेच डोळे उघडले, कारण तिला रात्रीच माहिती होतं का गावाला जायचं आहे म्हणून.
त्याच्यामुळं ती लगेच 3 वाजेलाच उठून बसली. तर पूर्ण माझं काम आवरेपर्यंत त्यानंतर पुढे गेलो. तर हा जो रस्ता आहे हा पुण्याचा रस्ता होता. तर आमचा रस्ता चुकलेला होता, पण एक 2 मिनिटाच्या अंतरावरच आम्हाला कळालं की आमचा रस्ता चुकला आहे. हा पुण्याचा रस्ता होता आणि आम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्याला तिकडं जायचं होतं. मग इकडं गाडी आता टर्न केली. तर आता आम्ही आलो होतो शिर्डीला. खरं तर तुम्हाला लगेच कळालं पण असेल, तर 7 वाजले होते आम्हाला शिर्डीला येईपर्यंत. आणि खरं तर शब्दात नाही सांगू शकत, एवढ्या सकाळी सकाळी ना एवढं प्रसन्न वाटत होतं ना. तर आता 7 वाजलेले. आता इकडं गाडी आम्ही पार्किंगला लावतोय. हो चला, आपण आलो शिर्डीला बाबाला भेटायला. शाई बाबाला भेटायचं होतं ना तुला? हो भेटायचं आहे ना. चला मग. सकाळचे 7 वाजले आणि आम्ही आलो होतो शिर्डीला आणि गाडी पार्किंग लावायला गेले. हे बघा साईबाबाची मूर्ती. बाळाची झोप झाली आहे. झोप झाली. झोप बंद झाली काऊची. आता मिठूला झोप आली का? शनी शिंगणापूर जाने का. तर आता आम्ही तिथं साईबाबाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता निघालो होतो. तर आम्ही मुखदर्शनच घेतलेलं होतं, कारण आम्ही तसा प्लॅन केला होता. कारण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता, कारण गर्दी एवढी सकाळी 7 वाजलेले होते तरी पण एवढी गर्दी होती ना दर्शनासाठी. त्याच्यामुळं घरूनच ठरवून आलेलो होतो की त्या रस्त्याने जायचं आहे तर साईबाबाचं दर्शन घेऊ, मुखदर्शनच घेऊ. आणि आता आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला. तर आता पुढच्या प्रवासाला निघालो आहे आम्ही दर्शन घेऊ. तर हे जे दिसतंय हे साईबाबाचं मंदिर आहे. फोनपे तर आता दर्शन घेऊन 1-2 फोटो क्लिक केले तिथं आणि लगेच तिथं जवळच आहे ना नाश्त्यासाठी होतं. तर आता इथं आम्ही नाश्त्याला आलो आहे आणि बघत होतो. खरं तर सगळं बघितल्यानंतर आमचं ठरलेलंच असतं मसाला डोसा नाहीतर मग वडा सांबार. तर आम्ही आता मसाला डोसा मागवला होता आणि खरं तर मसाला डोसा जरा इथं महागच होता. आणि इकडे प्रसाद दाखवते का प्रसाद घेतलेला होता आणि तिथंच तिनं खायला पण सुरू केलं. तर इकडं आता मसाला डोसा मागवला आहे. बस तिला पप्पाचंच खायचं. खा पटकन, पटकन खा.
8:15 झाले, नाश्ता झाला. आता आम्ही निघालो संभाजीनगरला. काऊ बसून घे, खाली बस. नाश्ता झाल्यानंतर थोडंसं पुढं आलो आणि आता चहा घेतलेला आहे. तर 8:15 वाजलेले होते आणि आता पुढच्या प्रवासाला निघालो. इकडं चहा घेते तोपर्यंत काऊनी इकडं मस्तपैकी मिठूला ठोकून काढलं आणि तिचं काय असतं असंच चालू असते मस्ती. त्यांची दोघांची मस्तपैकी मागं मस्ती चालू होती. तोपर्यंत आम्ही आता निघालोय पुढच्या प्रवासाला. तर ही जी नदी ना, तर ही गोदावरी नदी आहे. तर आम्ही कोपरगाव मार्गे निघालो होतो छत्रपती संभाजीनगरला जायला. तर हे गोदावरीचं जे पात्र आहे ना, तर हे भरपूर मोठं आहे. 10:30 वाजले आणि आम्ही आपण कुठे आता लास्ट स्टेशनच्या पुढे आहे ना, डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिक स्कूल. आता ऊसाचा रस प्यायला उतरलोय आम्ही. एक मिनिट. हां गेलो, हो इथंच गेलो होतो ना आपण. तर लासो स्टेशनला येईपर्यंत आम्हाला 10 ते 10:15 झालेले होते आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर ऊसाचा रस घेतला आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर आम्हाला जायचं होतं झालट्याला, म्हणजेच माझ्या माहेराला. तर हा जो रोड आहे तो सोलापूर धुळे हायवे रोड आहे, कारण इकडून झालट्याला आम्हाला लवकर जाता येतं, कारण संभाजीनगरमधून ट्रॅफिक जास्त असते, त्यामुळे या रस्त्याने आम्ही पटकन जातो. हे जे घर दिसतंय ना, हे आता आम्ही टर्न करून येणार आहे. समोरून टर्न करणार, असं येणार आणि तिथं त्या घरी जाणार. तर आता आम्ही पोहोचलोय झालट्याला. तर हा जो गहू आहे ना, तर हा वडिलाचा गहू आहे. तर मस्त एकसारखा होता. त्यानंतर इकडं त्यांच्या साईडला ही प्लॉटिंग पडलेली आहे आणि त्यानंतर आता आम्ही झालट्याला पोहोचलोय. तर झालट्याला पोहोचेपर्यंत 11 ते 11:15 झालेले होते. लाल तोड ना. इकडे मग फेक. दुसरं घे ना, अजून एक. चप्पल गुतली का? तर ही जी दिसता ना, तर ही गलांड्याची झाडं आहे. तर 2-4 उगलेली होती, मस्त रंगीबेरंगी होती. आणि इकडं जे आहेत ना साईडला, तर ही निशिगंधाची झाडं आहे. तर यातली जे फुलं आहे ना, त्यांनी आजच तोडलेली होती सकाळी. तर याच्या काड्या तोडत असतात ते. त्यानंतर ही आहे बाबाची गाय, म्हणजे ही गाय नाही आहे, तर हे वासरू आहे. मागच्या दिवाळीला हे वासरू झालेलं होतं आणि आता या दिवाळीला हे वासरू झालेलं होतं. पाठीमागच्या साईडनी गवऱ्या दिसत आहे आणि इकडं जी आहे ना, तर ही आहे मोठी गाय. तर हे दूध देत असते आणि त्यानंतर इकडे भरपूर साऱ्या गवऱ्या. गवऱ्या ही मक्का. गवऱ्या गवऱ्या ह्या आहे, याला गवऱ्या म्हणते. आणि ही कोण आहे? हिचं नाव का ठेवलं? काऊ ठेवलं तिचं नाव? मिठ्ठू ठेवलं का? आणि ती कोण आहे? चला घरी आता. ही तुळस मस्तपैकी वाढली आहे. हे पारिजातचं झाड आहे आणि हे जुनं घर. इथं पण पपई लागली आहे. जाम आणि हे रामफळ लागली. पहिली वेळेस लागली हे रामफळ. हो, रामफळ अजून छोटे ते. आणि हे बघ चिक्कू. हे
है ना? चिमणीचं घल. आणि इकडे विहीर आहे. विहीर खूप खोल आहे, एकदम खोल आहे. काऊ थांबतो मागेच. हे बघा. नाही ना. हो, हे खूप खोल आहे ती. नाही ग, नाही बघायचं नसतं. चल इकडे, खोल आहे ती जास्त. इकडं कोरपड काय आलं. आणि हे केळीचे झाड. कुठे कुठे कोरपड पिकली नाही ती अजून. थांब तिथंच, तिथंच थांब. हा, केळी आली, कच्ची अजून. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस गावात आम्ही मावशीला भेटायला गेलो. आणि इथेच व्हिडिओची एंडिंग करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो बाय.